शेवट असतं. शेवटचं विद्यार्थ्याला समजतंय का नाही काय त्याला जाऊन विचारता, होमवर्क पाहिजे त्याची पहिली बघता, बाकीच्यांचं पुढचं चालूच. पुढचे कारण त्याला काही भाग वेगळा आहे. सगळ्यात महत्त्वाचं तात्पर्य असं की विद्यार्थी आणि शिक्षकांना त्याला एक समजून घेतलं पाहिजे व त्याच्यातले गुण काय, त्याचे दोष काय आहे, त्याच्यातले कोणतीही ऍक्टिव्हिटी व त्या ऍक्टिव्हिटीला पुढे जाऊ शकतो. कारण आमदार खासदार होईल, इंजिनियर डॉक्टर होणार ती गोष्ट वेगळी. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय, शिक्षकांना ओळखून घेणं हे फार गरजेचं आहे. शिक्षकांना त्याच्या मनापर्यंत त्याच्या हृदयाशी. इथं आपल्या कॉलेजचा एक प्रॉब्लेम पॅरेंट्स कधी येत नाही, पण कोरोना काही मॅटर केला चालले तोंडवर करू माझ्या कोरोना कशासाठी मारलं, काय मारलं, बरं देऊ काय करतो हे मला महत्वाचं आहे ना. बरं जर गेटवर बसून तिकडं कॉलेज भरलं तरी बरं बाहेर कोणाला पास ती गोष्टी सरांनी मारलं म्हणजे ऍक्च्युअल विषय कसा आहे, तिकडे बसायचं 10वी पर्यंत कुठं बसायचं, बसलं म्हणजे कसं सरांना तिकडे कसं 10वी पर्यंत होमवर्क कसा असतो रोज कम्प्लीट करायचं, 8-9 विषय असतात, कोणाचं राहतं कोणाचं कमी जातं काय प्रश्न करायचं, तिथं रोज चोख खायची सवय असते. त्याच्यामुळे इथं आले चोख पडत नाही. इकडे काय होतं 5-25 गावचे मुलं मुली येतात, त्यामुळे काय होतं मुली त्याच्या पब्लिकला मारलं होतं काय होतं, मास्तरच्या आईचा फार माझ्याकडे नेते मागडे वाटेल म्हणतात की धन्य त्या माता धन्य त्या जिजाऊ त्याच्यामुळे तो शिवाजी जन्माला आला. पण इथली ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे, इथली ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे, कारण की आमच्या सरांच्या नावानं आमचे काही नसतं. सरांच्या आईचा उद्धार 50 वेळेस होऊन दिवसात नाही, सरांनी चौक टाकला किंवा पब्लिकमध्ये चौक घातली हा ऍक्च्युअल विषय. त्यामुळं तो वेगळा विषय जाऊन द्या. सगळ्यात महत्त्वाचं सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती, ते भारताचे उपराष्ट्रपती होऊन गेले. त्यांचे ग्रेट आयडिया टीचर. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्याकडे आपल्या मुलासारखा प्रेम करावं, त्याच्यातल्या समजून घ्यायचं ते दोष सगळं बघून घ्यावं. त्यामुळं मला तरी वाटतं आपल्या कॉलेजमधल्या शिक्षकांमध्ये काही प्रॉब्लेम नाही, तर नाही समजत आणि त्यांना काही विचारायला जातीच नाही ती गोष्ट वेगळी आहे. आणि वरून त्यांच्या नावानं बोंबलं नाही आपल्याला अजिबात नाही. कारण कसं आहे, त्यांच्या नावानं बोंबलं उपयोग नाही. त्यांचं शिक्षण काय आपलं काय आपलं वय तेवढं त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून नो ऑब्जेक्शन नाही बोललेलं. आणि पहिल्या 3-4 येणाऱ्या मुली किंवा मुलं असतील ते उत्तर देतात, मागं बसून त्यांच्याबद्दल टॉन मारणं हे काही चांगली गोष्ट नाहीये. तरी पण आपण सर्वांनी, मी सरांना एक रिक्वेस्ट करतो, कारण की काय कॉलेजमध्ये होणारे मॅटर हे बंद करण्यासाठी एकमेव उपाय पॅरेंट्स मीटिंग बोलवणं. काही घरच्यांचा आणि आपल्या शिक्षकांचा संबंध नाही, घरच्यांना आपले असलेले मागचे पेपर वर्कआउट काय आपलं ते दाखवणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळं पॅरेंट्स मीटिंग जर महिन्याला असेल काय असेल तेव्हा वेळ भेटेल तेव्हा करणं हे काळाची गरज आहे. नाहीतर या कॉलेजमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे, टेलिव्हिजन याच्या त्याच्यामुळे तिकडे बघणं इकडे शो करणं हे चांगली गोष्ट नाहीये. तरी पण एक विद्यार्थी म्हणून सर्वांनी आपल्या शाळेचे सर्व शिक्षक चांगले आहेत, त्यांना कोऑपरेट करावं अशी माझी नम्र विनंती आहे. आणि आज साळवे सरांमुळे हा कार्यक्रम जो घडला, कारण की आमच्या 12वीच्या पोरांना कंट्रोल करणं सोपं नव्हतं. ते गेलं माहिती आजची परिस्थिती काय, काही गेल्यानं कंट्रोल होत नव्हते पोरं. सरांसाठी मी सरांचं खूप आभार मानतो, कारण की हा कार्यक्रम घडून आणणं सोपं, ज्याला भेटेल त्याला संधी दिली. काही डेमो प्रॅक्टिस काय नव्हती, तसंच कार्यक्रम झाला. साळवे सरांचे आणि आपले विचार आवडतात तरी सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो. जय हिंद.